नागेश्वर भगवान श्री येते अस्ति वर्धते विपिरमिते जोय अपक्ष्यते विनश्यति षड विकार कही सोय. हा जो देह आहे हा स्थूल देह हा असणाऱ्या याला 6 विकार सांगते शास्त्रकारांनी. तसं पाहायला गेलं तर सगळे विकार म्हणजे देहाचे सगळे विकार जे जगात असतील सगळे विकार कुठे म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात अवघीचे व्यसने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. जी काय व्यसन असते ना अनेक संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू हा संसार आहे. उपजनी आणि म्हणे हे सात्विका जे मानणे तया जीव लोक म्हणे संसार हन. याला संसार म्हणले. आपण व्यवहाराला संसार म्हणतो. हा व्यवहार आहे. इकडे बाळ घरदार खाणं पिणं शेतीबाडी काय जे व्यवसाय असेल आपला त्याला आपण काय म्हणतो संसार. तो संसार नाही. जन्म आणि मरण हे खरं समजिणं हा संसार आहे. म्हणून हा देहावर 6 विकार सांगितले. पहिला विकार जायते म्हणजे जन्मतो. कोण जन्मतो? देह जन्मतो. आता त्याच्यात जर अलीकडे चिंतन केलं आपण बारीक तर देह जन्माला नाही रचलाय गर्भात. जन्माला नाही ती आता पडली एवढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून रूढी चाललेली हे जन्मले काय जन्माला ते जन्माला. आता शास्त्र सांगतं संत पुरावा आहे शास्त्र प्रमाण आहे आणि सगळ्याचा अनुभव तसा आहे. अनुभवाला येतं की शरीर जन्मलं नाही तर गर्भात रचलं ते जेव्हा नाही पुढचे राहते ते भिन्न भिन्न पंचमहाभूते रचते खचते आसार रीते फलकट. रचले शेवटी काय होतं ते खचत आणि फलकट येते. फलकट हे म्हणजे त्याला आसार आहे टाकाऊ आहे मिथ्या आहे माईक आहे प्रतीती मात्र आहे. म्हणून असं हे शरीर आपण त्याला जन्मलं म्हणतो. मग शरीर जन्मलंय कारण जे जन्मत असतं ते नष्ट होत असतं. उपजेते नाशिले ते पुनरपी भासे हे घटका यंत्र जैसे परिभ्रमेला. अशा प्रकारे शरीर उत्पन्न झालं काही काळ राहिलं पुन्हा नष्ट झालं. म्हणून पहिला त्याला असताना ते जन्मलं. आता आपण जर चिंतन करीत गेलो तर काहून जन्म मिळाला आपल्याला जन्माचं कारण काय आहे शोधलं तर जन्माचं कारण हे वासना. जन्माचं कारण काय वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या आणि जन्म झाला म्हणजेच दुःख सुरू झालं. दुःख सुरू झालं. जन्म झाला म्हणजे काय सुरू झालं दुःख. सुरुवातीला दुःख आहे काय सांगू गरिबीची यातना मग भोगिता ना रायना मांस मळमूत्र जाणार तुझं क्षणोक्षणा ह्या तसे. म्हणून नाकी तोंडी कर्म किडे गरीब निवासाचे दुःख गाडे कोणा पुढं सांगावं. सगळी चिपळूणसाचा भोगून आलेली 9 मास कष्टला असे दाव्याने प्रसूत झाली येताची कर्म जाणं तुझी मान अडकली अकंत जमिनी दुःखे धाळे मोकली. अशा प्रकारे दुःख भोगून आलाय जीव. म्हणून वासना जन्माला कारण कोण वासना आणि वासनेला कारण काय स्वस्वरूपाचा अज्ञान. दुःखाला कारण शरीर जन्म. दुःखाला कारण गरिबी नाही श्रीमंती नाही. दुःखाला कारण भावकी नाही घरातली नाही दारातली नाही. दुःखाला कारण काय शरीर. शरीर मिळालं म्हणजे काय मिळालं दुःख मिळालं. त्या भागवतामध्ये अशी दृष्टांत दिला आहे नाथ महाराजांनी. कावळा होता कावळ्याच्या तोंडात मासाचा तुकडा बाकीचे कावळे सगळे त्याच्यावर पडले. कॉ 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 सगळे कावळे त्याला कोणी त्वचा मारू लागलं कोणी बखानी मारू लागलं. मैत भाव की माय मळावर कावून आली बाई. आणि त्यात त्याच्या भांडणात तो तुकडा पाळला. ते दुसऱ्या कावळ्याने धरला त्याला ते सोडून त्याच्या मागे
म्हणून त्या दुसऱ्या कावळ्याने धरला, त्याच्या मागं लागली. मग त्याच्या लक्षात आलं रे हे दुःख मला या तुकड्यामुळे होऊ लागलं. कशामुळं? हे मांसाचा तुकडा म्या तोंडात धरला म्हणून मला काय होऊ लागलं? दुःख. तसं हे मांसमय शरीर जोपर्यंत तुमच्याकडे, तुम्हाला काही मिळू द्या, काय मिळणार? दुःख. पण की दुःखाचे कोठार, रोगाचं भांडार, दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीराशी. अरे शरीरासारखी अपवित्र अमंगल गोष्ट दुसरी कोणतीच नाही. इतकं ती घाण आहे, दुर्गंधीचा थार आहे, रोगाचं भांडार आहे. कोण? नाशिवंत देह. नाशिवंत देह. कोणत्या गाडीनं आल्या? जाणार सकळ आयुष्य काळ काळ सावधान. लक्षात घ्या, सावध व्हा, लक्षात घ्या या गोष्टी. नश्वर आहे देह, नष्ट होणारे. नाशिवंत देह नासेल पाय जाणार. का रे न म्हणा राम राम? काहून म्हणायचं नाही राम राम? ज्याने बघा, ज्या देहाने भजन करून मुक्त होता येतं असा असणारा मी नका येऊ तुमचे काय. आणि बापा आणि खरंच म्हणजे यायचे बापा आणि चट तेरा बाप एका एका बामणाचे. मग ते अशी खिडकीतून पाहू लागली आणि मग नाक मार आम्हाला बोलू द्या जास्त. पण आला कधी अजिबात नाही बोलायचं काय नाही. तुम्हाला म्हणलं होतं मी तुमचे बापा आणून काय करी जीव घाली म्हणजे होते तर चांगले ना. पण ह्या खोट्या गोष्टी आहेत का? हे सत्य कथा आहेत ह्या. हे असं काय होता थोडंच आहे. ते सत्यनारायणातल्या पोथीवानी त्याला संताचं प्रमाण, संताचं प्रमाण सत्यनारायणातल्या पोथीवानी तो परसाद नाही याला. म्हणून त्या 6 महिने तिचा तो नवरा पाण्यात राहिला, मग प्रसाद घेतल्यावर वर आला. काय शिजिन्यातला काय कोण कलावतीचा नाही वाचले तुमच्या ऐकीनं सत्यनारायण. तिनं प्रसाद घेतला म्हणून तिचा नवरा नावासकट बुडाला. कशात? पाण्यात. 6 महिन्याला तिनं प्रसाद घेतला म्हणून सत्यनारायण होता. तवा कसा निघाला? वर निघाला. कुठंची कुठं उठू भेट बाय आहे की त्यात काय आहे की त्यात ते बापा काय सांगू तू. त्याला उपक्रम नाही, संहार नाही. म्हणून ध्यानात घ्या. जीव जो आहे हे शरीर आहे, हे काय आहे? हे जन्मलय आहे, पुन्हा वाढतं, पुन्हा तरुण होतं, वृद्ध होतं, शेवटी मरत. याचा परिचय आहे. हे जन्मलय, हे आता आहे, वाढलंय, तरुण झालंय, वाढलंय, शेवटी म्हातार होतं, शेवटी मृत्यू पावतो शरीराचा. मृत होतं उपदेते नासे. किंवा जे जन्मलंय ते मरत असतं, त्याच्यात काही संशय घ्यायचा काम नाही. म्हणून शरीराचा आणि तुझा काही संबंध नाही. तू जन्मला नाही, बालक तरुण वृद्ध झाला नाही, शेवटी तू मरणारा बी नाही. कोण? जीव बालक का तरुण का वृद्ध का म्हातारा का मरतो, याच्यातला जीव बालक आहे का? जीव आलाय शरीरात, जीव आलाय. आणि शरीरातून जीव बघा ना, आपण बी म्हणतो गेला हो त्याचा जीव. काय गेला? सहजच म्हणतात माणसं गेला त्याचा जीव. गेला म्हणतात का मेला म्हणतात का? मेला कोणीच म्हणत नाही. गेला जीव गेला. गेला कुठं? तो दुसऱ्या शरीरात गेला. कुठं? दुसऱ्या शरीरात. त्याला शरीराशिवाय करमत नाही. त्याला भोग भोगण्याकरता काय लागतं? शरीर. आणि भोगण्याची इच्छा ठून दे पडला त्याचा. वासना घेऊन तशी वासना ठून, भोग भोगण्याची वासना ठून त्याचा देह पाळला. मग भोग भोगण्यासाठी पुन्हा काय लागतो? पुन्हा त्याला देह मिळतो. खंती ते न करा होणे काही खंत करायचं काम नाही आपलं. पुढं काय होईल? काय होणार? पुन्हा देह मिळणार, पुन्हा जन्म, पुन्हा बालपण, तारुण्य, वृद्धाप्य, म्हातारपण, पुन्हा मृत्यू. असं किती जन्म झाला फेरा गणित नाही जी. आणि ही श्रंखला अनादी काळाची. हे प्रश्न आहे. याच्या ह्या देहापुरता नाही तुमचा, हे अनादी कालापासून हे भोगीत आलेलो आहेत आपण. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी. गणित नाही.
त्याचं पूर्वी जन्मात तुम्ही कोण होते आणि हा देह पाड्यानंतर कोणचा देह मिळेल याचं काही माहीत नाही तुम्हाला. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. इथं महाराज म्हणतात हे षड विकार ध्याने काय. हे षड विकार कोणाला